ओम श्रीराम. सर्व श्रोत्यांना प्रेमपूर्वक नमस्कार. श्रोते हो, आपण स्वामी विद्यानंद यांच्या भावार्थ रामायण संक्षिप्त या ग्रंथाच्या आधारे निर्माण झालेला मला भावलेले भावार्थ रामायण अर्थात आत्मपरायण हा ग्रंथ आपण पाहत आहोत. आज युद्धकांडातील अध्याय 2. श्रीरामाकडून रावण छत्राचा भंग. ओम श्रीराम. श्रीराम प्रभूंनी दया दाखवून शार्दूलला सोडले. मग तो थेट रावणाकडे आला व रावणाला सांगू लागला की श्रीरामांचे सैन्य अफाट आहे, ते मोजताच येत नाही. परंतु खरे पाहता बिभीषणच आपला खरा वैरी आहे. तोच सर्व भेद श्रीरामास सांगत आहे. मी वानर वेशात असूनही बिभीषणाने मला ओळखले व श्रीरामांसमोर नेले. परंतु श्रीरामांनी मला जीवनदान देऊन सोडून दिले. मग रावण उंच अशा गोपुरावर जाऊन सैन्य निरीक्षण करत आहे. तेव्हा बिभीषण श्रीरामांना उभा असलेला रावण व त्या गोपुरावरील सुवर्णमय छत्र दाखवतो. तेव्हा मग श्रीराम प्रभू संकेत म्हणून त्या गोपुरावरील ते सुवर्णमय छत्र एका बाणाने तोडून टाकतात व हा प्रकार पाहून रावणही अचंबित होतो. आता आपण साधकाच्या दृष्टीने पाहू. साधकाच्या अध्यात्म प्रवासात आता या अशुद्ध अहंकाराचे ते दोन्ही घटक परत आल्यावर तो अशुद्ध अहंकार म्हणजेच रावण अस्वस्थ तर होतोच, परंतु पुन्हा तसाच एकदा प्रयोग करण्याचा प्रयत्न करतो व पुन्हा एकदा गुप्त घटकाला त्या शत्रूंच्या गोटात पाठवतो. परंतु पुन्हा तशीच प्रतिक्रिया संवेदित होते. तेव्हा मग तो गुप्त घटक त्या अशुद्ध अहंकारास सांगतो की त्या आत्मस्वरूप सद्गुरूसह म्हणजे श्रीरामांसह त्या सर्व शुद्ध मंडळींची म्हणजेच वानर सेनेची शक्ती व चैतन्य अफाट आहे व त्यांच्या शुद्धीकरण प्रक्रियेसमोर आपल्या अशुद्ध मंडळींचा टिकाव लागणार नाहीत. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपला खरा शत्रू तर हा विवेकच म्हणजे बिभीषणच आहे. तोच अशुद्ध अहंकाराच्या सर्व रहस्यांचा भेद त्या आत्मस्वरूप सद्गुरूंना सांगत आहे. त्यानंतर मग तो अशुद्ध अहंकार त्या हिरण्यगर्भ नगरीच्या म्हणजेच लंकेच्या उंच अशा शिखरावर जातो व तिथून मग तो या आत्मस्वरूप सद्गुरूंच्या आणि या सर्व शुद्ध मंडळींच्या महान शक्तीचे व चैतन्याचे निरीक्षण करतो. तेव्हा मग तिथे हा विवेक त्या अशुद्ध अहंकाराच्या या कृतीचा भेद त्या आत्मस्वरूप सद्गुरूंच्या जाणीवेस संवेदित करतो. तेव्हा ते आत्मस्वरूप सद्गुरू पुढील संकेत म्हणून आपल्या एकाच कटाक्षाने म्हणजेच बाणाने त्या अशुद्ध अहंकाराच्या शिरावर असलेला त्या अशुद्ध अहंतेला तोडून टाकतात व त्या आत्मस्वरूप सद्गुरूंची ही विलक्षण कृती पाहून तो अशुद्ध अहंकारही आश्चर्यचकित होतो. आता आपण या अध्यायाचे थोडक्यात सार पाहण्याचा प्रयत्न करूया. इथे कथेमध्ये श्रीरामांनी शार्दूलाही सोडून दिलं. त्यानंतर तो रावणाकडे येतो
व रावणाला सांगतो की श्रीरामांची वानरसेना अफाट आहे, आपला त्यांच्या समोर टिकाव लागणार नाही, आणि आपला खरा वैरी तर आपला घरचा भेदीच आहे, घरचा भेदी आणि लंका दहन. तसं हा विभीषणच आपला खरा भेदी आहे. तर मग तो म्हणतो की मी वानर वेशात जाऊनही विभीषणांनी मला ओळखलं, श्रीरामांसमोर नेलं, परंतु श्रीरामांनी मला दया दाखवून सोडून दिलं. त्यानंतर रावण मग त्या लंकेच्या सर्वात उंच असं जे शिखर आहे तिथे एक गोपूर आहे, आणि त्या गोपुरावर जाऊन तिथून संपूर्ण राम सैन्याचे निरीक्षण करतो, व त्या गोपुराच्या जो सुवर्णमय छत्र होतं त्याच्या खाली उभा राहून तो सगळं निरीक्षण करतोय. आणि हे जेव्हा विभीषण पाहतो, तो विभीषण श्रीरामांना हे सांगतो, तेव्हा श्रीराम एकाच बाणाने ते छत्र तोडून टाकतात. आणि ते रावणाला संकेत आहे की बघ रावणा, मी एकाच बाणाने तुझं हे छत्र तोडू शकतो, तर तुझ्या लंकेचं काय होईल आणि तुझं काय होईल. आता हीच कथा साधकाच्या दृष्टीने कशी असेल, तर साधकाच्या दृष्टीने अशुद्ध अहंकार आपल्या या शुद्ध मंडळींचं शक्ती आणि चैतन्य किती आहे याचा शोध घेण्यासाठी आपल्या अशुद्ध अशा गुप्त घटकांना तो पाठवतो. पहिले दोघांना पाठवल्यानंतर ते माघारी येतात, तशीच तो प्रतिक्रिया अशुद्ध अहंकार पुन्हा करून पाहतो, पण तोही परत येतो आणि तो सांगतो की हे अशुद्ध अहंकारा, त्या शुद्ध मंडळींच्या शक्तीच्या आणि चैतन्याच्या समोर आपली अशुद्ध मंडळींचा टिकाव लागूच शकत नाही, आणि त्यांची जी शुद्धीकरण प्रक्रिया आहे तिथे आपण हतबल होणार, आणि त्यात एकतर त्यात आपला विनाश होणार, नाहीतर आपल्याला त्यांच्यात सामील व्हावं लागेल. आणि तो महत्त्वाची गोष्ट सांगतो की हे अशुद्ध अहंकारा, आणि हे होण्यापाठीमागचं महत्त्वाचं कारण म्हणजे विवेक. हा विवेकच तुझे म्हणजे अशुद्ध अहंकाराचे सगळे भेद ते आत्मस्वरूप सद्गुरूंना सांगतो, आणि त्यानुसार मग ते आत्मस्वरूप सद्गुरू त्यांची शुद्धीकरण प्रक्रियेची रणनीती ठरवतील आणि आपला विनाश किंवा आपल्याला त्यात सामील करून घेतील. मग काय करायचं ते बघ. तेव्हा मग ह्या अशुद्ध अहंकाराला तो विश्वास बसत नाही, तर तो ही जी नगरी आहे त्या नगरीच्या उंच अशा शिखरावर तो जातो. आता हे उंच शिखर म्हणजे अशुद्ध अहंकाराच्या ताब्यात सगळं आहे, तो कुठेही पाहू शकतो ना. आणि तिथून तो ह्यांच्या चैतन्यमय आणि शक्तीचं निरीक्षण करतो की खरंच ह्यांच्याकडे किती शक्ती आहे का. म्हणजे हे घटक म्हणजे आत्मस्वरूप सद्गुरू, दिव्यमन, प्राण, ही परत हा विवेक, ही सगळी जीव, सत्कर्म, सुविचार, ही सगळीच मंडळी ना, ही सगळी मंडळी शुद्ध आहेत, तर यांची किती चैतन्य शक्ती आहे हे पाहण्याचा तो प्रयत्न करतो. तेव्हा मग तिथे आत्मस्वरूप सद्गुरूंच्या लक्षात ही गोष्ट विवेक आणून देतो, विवेक संवेदना देतो आत्मस्वरूप सद्गुरूंना की पहा अशुद्ध अहंकार तिथून आपलं सगळं निरीक्षण करतोय. आणि मग आत्मस्वरूप सद्गुरू त्या अशुद्ध अहंकाराचा अहंतेचा सिरपेच तोडतात, एकच कृपेचा कटाक्ष टाकतात आणि तो त्याच्या अहंतेला तोडून टाकतात. आणि हा फक्त संकेत आहे, आणि या संकेतानुसारच हे संपूर्ण सद्गुरूंचं कार्य असतं. आता इथे पहा की हे असे संकेत साधकाच्या जीवनात हजारो वेळा येतात. हे ज्याने त्याने आपापल्या अभ्यास करावा. म्हणजे कसं पहा की आपण आध्यात्मिक जीवन जगतो आपल्याला असं म्हणतो, परंतु आपला अशुद्ध अहंकार अतिशय महत्त्वाच्या वेळी डोकं वर काढतो आणि चुकीच्या काही गोष्टी आपल्याकडून करून घेतो. म्हणजे आपल्याला काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, दंभ या सगळ्या गोष्टीच्या माध्यमातून तो आपल्याला कुठेतरी धक्का देत असतो आणि आपल्या ती लक्षातही येत नाही. आणि तिथे त्या अशुद्ध अहंकाराला आपले आत्मस्वरूप सद्गुरू अंतरंगातून धक्के देत असतात. आता हे साधकाच्या अध्यात्म प्रवासाच्या दृष्टीने झालं, परंतु आपण जर सावध नसलो तर अशुद्ध अहंकार हे संकेत घेत नाही आणि तो पुन्हा पुन्हा त्या चुका करत राहतो. आपल्या अंतरंगात असंच घडत राहतं की हे जे अशुद्ध अहंकाराचं वर्तन असतं त्याच्यासाठी सद्गुरूंनी आपल्याला धक्का दिलेला असतो. म्हणजे कसा, आपला
अवमान होणे, अपमान होणे, मनाविरुद्ध गोष्टी घडणे, मोठं असं संकट आपल्या जीवनात येणे. कारण अशा धक्के दिल्यावर मग आपल्याला आपल्या सद्गुरूंची, आपल्या इष्टदेवाची किंवा आपल्या आत्म्याची आठवण होते ना. हे धक्के असे दिले जातात, पण ते आपण घेत नाही. आपण समजतो की हां, नाही ते झालं, आपण त्याला सामोरं जाऊ. परंतु असे धक्के आपल्या सद्गुरूंनी आपल्याला आपला अध्यात्म प्रवास सावध आणि जाणीवपूर्वक करण्यासाठी असे बरेचसे खूप धक्के दिलेले असतात. एक छोटंसं उदाहरण आपण घेऊ. आपण पाठीमागे ते घेतलेले पण आहे, परंतु इथे धक्के कसे दिले जातात याविषयीच आपण त्या उदाहरणाकडे पाहूया. जेव्हा महाभारतामध्ये आता युद्ध हे होणारच आहे कुरुक्षेत्रावर, हे दोन्ही पक्षांच्या लक्षात येतं, म्हणजे कौरव आणि पांडवांच्या. तेव्हा हे युद्ध थांबावं म्हणून शिष्टाई करण्यासाठी भगवान श्रीकृष्ण त्या धृतराष्ट्राच्या सभेमध्ये येतात आणि तिथे शिष्टाई सांगतात की हे असं युद्ध होऊन कोणत्याही पक्षाचा कल्याण होणार नाही. तुम्ही कौरवांनी तुम्ही पांडवांना कमी लेखू नका, त्यांच्याकडे सुद्धा खूप सैन्य जमा झालेलं आहे आणि त्यामध्ये सगळ्या पृथ्वीचा विनाश होण्यापेक्षा हे थांबवा आणि फक्त 5 गावं तुम्ही पांडवांना द्या. इतकं भगवान श्रीकृष्ण शिष्टाई करून कौरवांना समजवण्याचा प्रयत्न करतात. म्हणजेच हा एक प्रकारे कौरव हे इथे अशुद्ध अहंकाराचं प्रतीक आहे, पांडव हे इथं शुद्ध अहंकाराचं प्रतीक आहे. ह्या शुद्ध अहंकाराच्या किंवा शुद्ध मंडळींच्या बाजूने ही शिष्टाई स्वतः भगवान श्रीकृष्ण करतात आणि त्या अशुद्ध अहंकाराला धक्का देतात की बाबांनो ते मागं सोडून फक्त 5. परंतु अशुद्ध अहंकार काय म्हणतो तिथे, म्हणजे दुर्योधन काय म्हणतो की मी सुईच्या टोकावर एवढी जी जमीन असेल ना तेवढी सुद्धा मी देणार नाही. आता त्यानंतर पुन्हा भगवान श्रीकृष्ण काही धक्का देतात पहा बरं का. मग भगवान श्रीकृष्ण धृतराष्ट्राला, भीष्माचार्यांना, कृपाचार्यांना, द्रोणाचार्यांना, विदुरांना सगळ्यांना समजून सांगतायत की याने तुम्हा सगळ्या मंडळींचा विनाश होईल. तेव्हा मग दुर्योधन उठतो आणि म्हणतो की हे कृष्णा, तू त्यांच्या बाजूने आहेस म्हणून तुला वाटतं आम्ही युद्ध जिंकू का, तर मग मी आता असं करतो, तुलाच इथं मी अटक करतो. हे जेव्हा भगवान श्रीकृष्ण ऐकतात तेव्हा भीष्म वगैरे सगळे अवाक होतात आणि त्याला समजवण्याचा प्रयत्न करतात. तेव्हा भगवान श्रीकृष्ण उभे राहतात आणि आपला स्वतःचं एक चैतन्याची एक झलक त्यांना तिथं दाखवतात. त्या चैतन्याचा प्रकाश त्यांच्या शरीरातून एवढा बाहेर पडतो की ती सगळी सभेचे डोळे दिपले जातात. सगळ्यांना काही सुचत नाही, काही तर सैनिक बेशुद्ध होऊन पडतात. परंतु त्यानंतरही दुर्योधन युद्धाला तयार होतो. म्हणजे भगवान श्रीकृष्णाने त्या अशुद्ध अहंकाराला, कारण अशुद्ध अहंकार तर दुर्योधन आहे ना, त्याला किती धक्के दिले, परंतु तरीही ते धक्के त्यांनी घेतले नाही आणि पुढे जाऊन संपूर्ण कुळासहित स्वतःचा विनाश करून घेतला. कौरवांचं कोण शिल्लक राहिलं, कोणी शिल्लक राहिलं नाही ना. संपूर्ण कुळाचा विनाश होतो. आणि असे धक्के आत्मस्वरूप सद्गुरू, इथं भगवान श्रीकृष्ण आत्मस्वरूप सद्गुरू आहेत शुद्ध मंडळींच्या बाजूने, ते धक्के देतात की नाही, समजावून सांगतायत, धक्के देत आहेत, स्वतःचा प्रकाश दाखवतायत. अरे माझ्या प्रकाशा, मला शस्त्रही उचलावं लागलं नाही, माझ्या प्रकाशाने तुम्ही बेशुद्ध पडलात. तर जेव्हा प्रत्यक्षात युद्धाचा प्रसंग असेल आणि तिथे मीही असेल तर काय होईल, तरीही हे मंडळी शिकत नाही. असेच धक्के साधकाच्या आध्यात्मिक जीवनामध्ये साधकाच्या अशुद्ध अहंकाराला, साधकाच्या अंतरंगातील आत्मस्वरूपाने म्हणजेच आत्मस्वरूप सद्गुरूने खूप वेळा, हजारो वेळा धक्के देण्यात येतात. तरीही जर साधक शिकत नसेल तर साधकाचा आध्यात्मिक प्रवास पूर्णत्वेला जाऊ शकत नाही. हेच या कथेचं इथं सार आहे असं मला वाटतं. श्रीरामार्पणमस्तु. हरि ओम तत्सत. ब्रह्मार्पणमस्तु.